आयुष्यात कितीही पुण्यकर्म केलं परंतु अधर्माचा प्रतिकार केला नाही तर पुण्याचा क्षय होतो. अधर्माचा प्रतिकार हेच मोक्षाचं माध्यम आहे. भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेत हेच मार्गदर्शन अर्जुनाला केलं होतं आणि कलियुगातही भगवंताचं हेच मार्गदर्शन हिंदूंसाठी मार्गदर्शक आहे. आताच्या काळातही हिंदूंसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. जागतिक पातळीपासून आता सर्वत्र युद्धजन्य स्थिती आहे. त्यामुळे हिंदूंनी धर्मरक्षणार्थ कृती करणं हाच उपाय आहे, असं आवाहन लेफ्टनंट कर्नल निवृत्त मनोज कुमार सिन्हा यांनी केलं. ते जयभवानी प्रसादाच्या मैदानावर आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेत बोलत होते. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खॅडे तसंच हिंदू जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनीही मार्गदर्शन केलं. या सभेसाठी हजारो हिंदूंनी उपस्थिती दाखवून हिंदूंच्या संघटितपणाचा आविष्कार दाखवून दिला. प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरू स्वाती खॅडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. सूत्रसंचालन चैतन्य तागडे यांनी केलं. या प्रसंगी राजन बुणगे म्हणाले की आज केवळ भारतात हिंदू असुरक्षित आहेत असं नाही, तर बांगलादेश, पाकिस्तान, कॅनडा यासह अनेक राष्ट्रांमध्ये या ना त्या मार्गाने हिंदूंवर आक्रमण होत आहेत. बांगलादेशात हिंदू असणं हा गुन्हा, तर भारतात मात्र बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या घुसखोर हे केवळ आरामात राहत नाहीत, तर त्यांना सर्व सुविधा मिळत आहेत. त्यामुळे आता आपण सर्वांनी सतर्क होऊन जागृत होण्याची वेळ आली आहे, असं राजन बुणगे यावेळी म्हणाले. रशिया युक्रेन युद्ध चालू असताना इस्रायल, पॅलेस्टाईन, इराण, अमेरिका यांच्यातील भयानक संघर्ष चालू झालाय. भारत पाकिस्तान यांच्यातही सतत सीमेवर युद्धजन्य स्थिती आहे. या सर्वांचे चटके गॅस सिलेंडर दरवाढ तसंच अन्य मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचलेत. येणारा काळ तिसऱ्या महायुद्धाकडे जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात आपल्याला कोणतंही तंत्रज्ञान नाही, तर साधनेचं बळच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी धर्मरक्षणाकरता सिद्ध व्हा, असं आवाहन सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खॅडे यांनी केलं. यावेळी संत नागभूषणम बिरू महाराज, राष्ट्रीय कथाकार महेशानंद महाराज, इंचगिरी मठाधीश हरिभक्तीपरायण पुष्पलता पाटील यांच्यासह भाजपा नगरसेवक सत्यनारायण गुरम, नगरसेवक बिजू प्रधाने, भाजपा नगरसेविका उज्ज्वला दासरी, चैताली गायकवाड, सुनीता कामाठी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेविका आणि भाजपच्या शहर प्रमुख रोहिणी तडवळकर, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. दुर्योधन म्हणाला, भगवंत आहे नाही मला काही माहिती नाहीये, भाऊ आहे नातेवाईक आहे मला काही माहिती नाही, मला एकच माहितीये की मला राज्य पाहिजे. तशा आपल्या समोरच्या शत्रूंना तो शत्रुबोध झालाय. ही हिंदूंची भूमी त्यांना परत इस्लाममय करायचे आणि ते आपण होऊ द्यायचं नाही. आपण जर होऊ द्यायला लागलो तर आपली देखील परिस्थिती आपण नामशेष होऊ. आणि याच्यासाठीच आपल्याला स्वबोधाबरोबर शत्रुबोध झाला पाहिजे. अगदी उदाहरण सांगतो, कोई ऑप्शन है? फालतू के भ्रम दिमाग में हमें पालना नहीं है. एक बात समझ लीजिए, आपके पास शत्रु है, इस बात का निर्धारण सिर्फ मात्र इसलिए नहीं हो जाता है कि आप मानते हैं या नहीं मानते हैं किसी को शत्रु. अगर आप सामने कोई दूसरा व्यक्ति आपको शत्रु मानता है तो आपका शत्रु है. यू मानो ना मानो, और सामने वाला रोज स्पष्ट पर इस बात की शपथ लेता है कि कौन उसका शत्रु है. उसके बाद भी भ्रम लेके पाले हुए हैं. कौन सी भांग लेके सोए हम लोग? कई लोग हम में से शांति नहीं, वो युद्ध चुन रहे हैं. इस बात का ध्यान रखिए. राज्याकडे घेऊन जायचंय हीच काळाची दिशा आहे आणि यासाठीच आजची सभा आहे. बांधवांच्या हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. मग आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्राची मागणी करायला लागलो, आम्हाला हिंदू राष्ट्र हवं म्हणतोय. खरंच तर दुर्दैव आहे, ज्या देशामध्ये 100 कोटी हिंदू राहत आहेत त्याच देशामध्ये हिंदू राष्ट्राची मागणी करावी लागते. आणि मग हिंदू राष्ट्राची मागणी करायला लागल्यावर बिळात लपलेले साप बाहेर येतात आणि मग भूतकाळ करायला लागतात की म्हणे भारत जर हिंदू राष्ट्र झालं, भारत राम राज्य झालं तर भारताची अधोगती होईल, भारत पिछाडीवर जाईल. आणि मग कोणीतरी
संपत्ती आहे. आणि जेव्हा हे असं म्हणतात तेव्हा हे बिळातून बाहेर आलेले साप परत बिळात जाऊन बसतात, म्हणजे यांची तोंड शिवली जातात ती माहिती नाही. एक काळ असा होता या ठिकाणी मैदानामध्ये आलेली आहे. का सम्मान करना सीख लो या अब तुम्हारा गर्व चकनाचूर होगा. भारत माता की. अभिमन्यु कर रहा अकेला तो घेर के मारा जाएगा, युद्ध में ही द्रौपदी का शीश. सेवा कर रहे हैं, बहुत सारे काम है धर्म के जो कि अच्छे हैं. वो धर्म के सारे पुण्य कार्यों में सबसे श्रेष्ठ पुण्य कार्य धर्म युद्ध है. और ऐसी परिस्थिति आई कि आपके सामने अधर्म है और आप उस धर्म युद्ध से भाग खड़े हुए, तो ये सारे के सारे जो बाकी कार्य हैं बाह्य शत्रू आहे. बाह्य शत्रूचा धोका तर आहेच, पण त्यापेक्षा अंतर्गत जे शत्रू आहेत त्याला आपण अर्धा मोर्चा म्हणतोय, त्याच्याशी लढावं लागेल. काही वर्षापूर्वी सैन्यदल प्रमुख बिपिन रावत